तर आज व्लॉगची ओपनिंग न करता मी पोहोचलो अंधेरी डीएन नगरला, कारण मी चाललो आहे घबाडकुंड मूवीच्या प्रीमियरला. व्लॉगच्या शेवटी एक छोटासा रिव्ह्यू सुद्धा टाकला आहे, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो मी लोकेशनवर पोहोचलो तर एंट्रीलाच असा डॅशिंग पोस्टर बघून कधी आत जातोय असं वाटायला लागलं. मग काय, आतमध्ये एंट्री केली तर नुसता गर्दीचा माहोल आणि प्रीमियर शोचा तामझाम होता. आणि ही एक झलक रेड कार्पेटची. आणि रुपयाचा असा जुगाड पाहून मला तर चक्कर झाली. आणि मग काय, प्रियांका मॅमना विश करून पार्टीसाठी प्रूफ म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला. 8 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत मॅडमला. थँक्यू सो मच. फक्त आता वाट बघतो आम्ही पार्टीची. नक्की देणार. आणि पार्टी नक्की देणार असं ऐकूनच मी खयाली पुलाव बनवायला लागलो. चला तर मग असा रेड कार्पेटचा तामझाम आणि मग काय एंट्री झाली कलाकारांची. सगळे लीड कलाकार आणि संपूर्ण टीम इथे हजर झाली. मग वेळ वाया न घालवता डायरेक्ट आतमध्ये पोहोचलो आणि मूवी एकदाचा सुरू झाला. वा, मूवीचा स्टार्ट, ऍक्शन सिक्वेन्स, सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग हे खरंच नेक्स्ट लेवल वाटतंय. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे हा मराठीमधला. सो फायनली मूवी संपल्यावर बाहेर पडलो आणि निघालो आपल्या आपल्या घरी. चला तर मग अशाच फिल्म्स आणि सिरियल्सच्या कॉन्टेंटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. चला, येऊ का मग? तर तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, मी नुकताच घबाडकुंड या मूवीच्या प्रीमियरला गेलो होतो आणि ऑनेस्टली सांगतो, हा मूवी बघताना मला खरंच खूप मजा आली. काही ठिकाणी मूवी स्लो होतो, पण मूवी बघताना खरंच खूप मजा येते. हा मूवी एक व्हिज्युअल ट्रीट आहे आणि सर्वात जास्त मला कॅरेक्टर आवडलं ते शशांक शेंडे सर यांचं. सिनेमॅटोग्राफी, ऍक्शन सीन्स खरंच खूप चांगले आहेत. आणि एक सांगायचं झालं तर जे या मूवीचे डिरेक्टर आहेत प्रीतम एस के पाटील, त्यांचं विजन खरंच खूप चांगलं आहे. सर्व कलाकारांनी खरंच खूप भारी काम केलं आहे. आणि हा मूवी संपल्यावर असं वाटतं की आता मराठी युनिव्हर्सची खरंच सुरुवात झाली आहे. तर हा मूवी थिएटरला जाऊन नक्की बघा.